Hello student, I am Dr. Shirgave. Welcomes you to our online English classes, English with Shirgave sir. Here I would like to thank my all subscribers, viewers and students who gives me a lot of support and love. Really I am grateful we are on the journey together. Many more things are yet to come. Before that, I request subscribe our channel and please press the bell icon for further notifications and new updates. Welcome back student into part 3 of There is Another Sky by Emily Dickinson. Today we are going to deal with icebreakers, activities and appreciation of the poem. पहिली ॲक्टिव्हिटी पाहूया फ्रॉम आईसब्रेकर्स. लाईफ इज ॲन ॲमालगम ऑफ हॅपी अँड सॅड मोमेंट्स. आपलं जीवन म्हणजे सुख आणि दुःख या क्षणांचा एक संगम आहे. थिंक ऑफ सच मोमेंट्स इन युअर लाईफ. पेअर विथ युअर क्लासमेट अँड शेअर बोथ द आस्पेक्ट्स ऑफ लाईफ. जीवनाची ही दोन घटक आहेत, वैशिष्ट्य आहेत की आपल्या आयुष्यामध्ये आनंदी क्षण आणि दुःखाचे क्षण हे येणार आहेत. अशा दोन्ही गोष्टींचा आपल्या सहकार्याबरोबर विचार करून हा टेबल आपण पूर्ण करायचा आहे. आपण ॲन्सर्स दिलेले आहेत पहा. एका बाजूला आहेत हॅपी मोमेंट्स, दुसऱ्या बाजूला सॅड मोमेंट्स. सर्वसाधारण अशा पद्धतीनं आपल्याला उत्तर लिहिता येईल. हॅपी मोमेंट्स, विनिंग द प्राईज इन द कॉम्पिटिशन, गेटिंग गिफ्ट्स ऑर फ्री थिंग्स, विअरिंग न्यू क्लॉथ्स, हॉलिडे, आउटिंग, पिकनिक, ट्रेकिंग या आपल्या आयुष्यातले हॅपी मोमेंट्स आहेत. सॅड मोमेंट्स, losing your mobile, bicycle or wallet, falling sick, missing the chance of something or cancellation of events, for example party. Second activity, discuss with your partner and find proverbs, idioms or phrases of similar meaning to the one given and fill them in the stars given below. एक आपल्याला idiom दिलेली आहे. पहिली, every cloud has a silver lining. प्रत्येक ढगाला एक चंदेरी किनार असते. याचा अर्थ प्रत्येक समस्येला एक उत्तर असतं. त्याच पद्धतीने आपल्याला काय लिहिता येईल पहा. वेअर देर इज डार्कनेस देर इज लाईट, इवन इन डार्कनेस देर इज लाईट ॲट द एंड ऑफ टनल. म्हणजे माणसाच्या आयुष्यामध्ये कशा पद्धतीचा पॉझिटिव्ह दृष्टिकोन असला पाहिजे. प्रत्येक समस्येला एक उत्तर आहे. प्रत्येक अडचणीवरती आपल्याला मात करता येते. त्याच्यासाठी वेळ जाणं हा अत्यंत महत्त्वाचा आहे. कोणत्याही समस्येवरती वेळ हा अत्यंत महत्त्वाचा असा उपाय आहे, असा अर्थ सांगणाऱ्या या इडियम्स आहेत. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी पहा. कलर मेन्शन्ड इन द हेक्झागॉन्स गिवन बिलो आर असोसिएटेड विथ समथिंग अँड अदर. डिस्कस विथ युअर पार्टनर अँड फिल इन द ब्लँक्स. खाली दिलेल्या प्रत्येक षटकोनामध्ये काही रंग दाखवलेले आहेत आणि प्रत्येक रंग हा कोणत्या ना कोणत्या भावनांशी किंवा शब्दांशी रिलेटेड आहे. त्याचं आपण उत्तर या ठिकाणी लिहिलेले पहा. पिंक हे प्रेमाचं प्रतीक आहे, लव. ब्ल्यू स्काय, व्हाईट पीस शांतता, ब्लॅक नाईट, रेड डेंजर, येलो टर्मरिक. म्हणजे प्रत्येक कलर याच्याशी भावना काही निगडीत असतात, काही कन्सेप्ट निगडीत असतात. याचा आपण या ठिकाणी विचार करायचा आहे. थोडक्यात या आईस ब्रेकर्सवरून आपल्याला सांगितलेलं आहे की माणसाच्या आयुष्यामध्ये समस्या असणार आहेत, परंतु त्या समस्येवरती उत्तर हे आपल्याला शोधावं लागणार आहे. उत्तर हे असतं आपण काही वेळेला दुसऱ्या पर्यायांचा विचार करत नाही. म्हणजे प्रत्येक समस्येला कवटाळून न बसता आपल्यासाठी देर इज अनदर स्काय, आणखीन एक ठिकाण, आणखीन एक वेगळी वाट असू शकते. यानंतर कवितेवरती सर्वात महत्त्वाचा जो 4 गुणांसाठी प्रश्न विचारला जाईल तो आहे ॲप्रिसिएशन ऑफ द पोयम. हा प्रश्न क्वेश्चन नंबर 3B मध्ये विचारला जाईल आणि विविध मुद्द्यांच्या आधारे आपल्याला कवितेचं ॲप्रिसिएशन म्हणजे रसग्रहण करायचं आहे. यूज द फॉलोइंग पॉईंट्स अँड राईट अँड ॲप्रिसिएशन ऑफ द पोयम. दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कवितेचं रसग्रहण करा असा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाईल आणि त्या मुद्द्यांच्या आधारे हे आपल्याला ॲप्रिशिएशन लिहायचं आहे. प्लीज सी पोएट, पोयम अँड टायटल. कवयत्री, कविता आणि त्याचं शीर्षक. There is Another Sky is written by an American poet, Emily Dickinson.
अमेरिकन कवी एमिली डिकिन्सन यांनी देर इज अनदर स्काय ही कविता लिहिलेली आहे. देर इज अनदर स्काय इज व्हेरी मोटिवेशनल पोयम. ही कविता अत्यंत प्रेरणादायी आहे. दिस पोयम इज सेंट बाय एमिली डिकिन्सन अलॉंग विथ अ लेटर टू हर ब्रदर ऑस्टिन. ही कविता म्हणजे एमिली डिकिन्सनचा भाऊ ऑस्टिन याला पत्रासोबत पाठवलेली आहे. ही इज डिप्रेस्ड इन हिज लाईफ अँड स्टेईंग अवे फ्रॉम होम. तो आपल्या जीवनामध्ये निराश झालेला आहे आणि घरापासून तो दूर राहतोय. कवयत्रीचं घर आहे ॲमहर्स्ट आणि तिचा भाऊ हा बोस्टनमध्ये राहतोय. द पोएट अटेम्प्ट टू एनकरेज अँड मोटिवेट हिम बाय रायटिंग अ लेटर देर इज अनदर स्काय. कवयत्रीचा प्रयत्न आहे की आपल्या भावाला प्रेरणा आणि प्रोत्साहन द्यावं, यासाठी देर इज अनदर स्काय हे पत्रासोबत पाठवलेलं काव्य आहे. इट इज अन एनकरेजिंग पोयम. इट इज अ पेट्रार्कन सॉनेट विथ ऑक्टेव अँड सेस्टेट. ही कविता प्रेरणा देणारी आहे आणि ही पेट्रार्कन या प्रकारामध्ये लिहिलेली आहे, ज्याची सुरुवात 8 ओळींची आणि शेवट हा 6 ओळींचा आहे. थीम काय आहे पहा, मध्यवर्ती कल्पना. द थीम ऑर सेंट्रल आयडिया ऑफ द पोयम इज द पोएट इज कम्युनिकेटिंग टू हर ब्रदर थ्रू अ लेटर. याची मध्यवर्ती कल्पना किंवा विषय असा आहे की कवयित्री आपल्या भावाबरोबर पत्राच्या माध्यमातून संवाद साधत आहे. शी एनकरेजेस हर ब्रदर नॉट टू गेट डिप्रेस अंडर एनी सर्कमस्टॅन्सेस अँड प्लीड विथ हिम टू रिटर्न होम. कवयित्री आपल्या भावाला प्रोत्साहन देते आणि सांगते की कोणत्याही परिस्थितीमध्ये नाराज किंवा निराश होऊ नकोस, आणि शेवटी ती विनंती करते की ती कृपया त्या भागातून आपल्या घरी ये, म्हणजेच देर इज अनदर स्काय, आणखीन एक ठिकाण तुझ्यासाठी आहे, ते म्हणजे घर. लाईफ इज अ फुल ऑफ चॅलेंजेस, वन कॅन टॅकल द चॅलेंज विथ पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. ती सांगण्याचा प्रयत्न करते की आपलं आयुष्य हे आव्हानांनी भरलेलं आहे आणि प्रत्येकजण एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कोणत्याही आव्हानाला सामोरं जाऊ शकतो, त्याच्यावरती उपाय शोधू शकतो. द पोएट ट्रायज टू एनकरेज हर ब्रदर बाय रायटिंग दिस लेटर. आणि कवयित्रीचं हेच काम आहे की निराश झालेल्या भावाला पत्राच्या माध्यमातून काहीतरी प्रेरणा आणि प्रोत्साहन देणं. लास्टली शी इन्व्हाइट्स हर ब्रदर टू into my garden come. It means she requested her brother to come back to heavenly home where is no sign of sadness and unhappiness. अंतिमतः कवयित्री सांगते की कम इनटू माय गार्डन, याचा अर्थ आपल्या घराकडे तू परत ये आणि या ठिकाणी हे जे स्वर्गीय ठिकाण आहे अशा ठिकाणामध्ये दुःख किंवा समस्या नाही आहेत, तू घराकडे परत येऊ शकतोस. द पोएम एंड्स ऑन ॲन ऑप्टिमिस्टिक नोट. या कवितेचा शेवट हा अत्यंत आशावादी आहे. द ब्रायटर गार्डन स्टँड्स फॉर चॉईसेस दॅट लाईफ ऑफर्स टू ऑल. या कवितेमधला ब्रायटर गार्डन म्हणजेच कवयित्रीचं घर, ज्या ठिकाणी संपूर्णतः आनंद आहे, त्यांचं मूळ ठिकाण, त्या ठिकाणी परत येण्यासाठी ती विनंती करते. पुढचा पॉईंट आहे पहा, पोएटिक स्टाईल. देर इज अनदर स्काय इज one of Emily Dickinson's most famous poem. It is a Petrarchan sonnet with octave and sestet. ही कविता पेट्रार्कन सॉनेटमध्ये लिहिली आहे, ज्याचा अर्थ आहे की पहिल्या सुरुवातीच्या 8 ओळी आणि नंतर 6 ओळी अशा पद्धतीची ही पोएटिक स्टाईल आहे. लँग्वेज. द लँग्वेज इज टोटली मेटाफॉरिकल. इट हॅज डिफिकल्ट टू रीडर टू अंडरस्टँड द सिम्बॉलिक मिनिंग ऑफ द पोएम. ही संपूर्ण कविता रूपकात्मक असल्यामुळे वाचकाला त्या प्रतीकांचा, सिम्बॉलचा अर्थ लावणं थोडंसं अवघड जातं. द अनकन्व्हेन्शनल कॅपिटलिझम अँड पंक्च्युएशन इज यूज्ड. अपारंपरिक पद्धतीचं कॅपिटलायझेशन आणि विरामचिन्हांचा वापर केलेला आहे. द पोएट यूज्ड स्लँट राईम, आणि याच्यामध्ये स्लँट राईम या प्रकारच्या यमक अलंकारांचा वापरही दिसतो. पुढचं आहे पोएटिक डिव्हायसेस, याच्यामधले अलंकार. द मेन पोएटिक डिव्हाइस इज अ मेटॅफर. ही संपूर्ण कविता रूपकात्मक आहे. द पोएट डिस्क्राईब्स मेनी नॅचरल इमेजरीज विच हॅव मेटाफॉरिकल. या कवितेमध्ये वेगवेगळ्या प्रतीकांचा वापर करण्यात आलेला आहे, जो रूपकात्मक आहे. इमेजरीज लाईक अनदर स्काय, ब्राईट बी, अनफेडेड फ्लावर आणि सायलेंट फील्ड्स ही त्याची उदाहरणं आहेत.
कवितेमध्ये रूपक अलंकाराचा जरी जास्त वापर दिसला असेल तरी इतर काही अलंकारांचा सुद्धा वापर दिसतो. अदर पोएटिक डिव्हायसेस आर यूज्ड लाईक हायपरबोल, अतिशयोक्ती अलंकार, ॲज इट इज ओव्हर स्टेटमेंट हे फुगवून सांगितलेलं वाक्य आहे. उदाहरणार्थ आहे इन इट्स अनफेडिंग फ्लावर, कधीही न कोमेजणारी फुले ही अतिशयोक्तीच उदाहरण आहे. बी ॲलिटरेशन एक्झाम्पल आहेत फेडेड फॉरेस्ट, ब्राईट बीज, बी अँड एफ साऊंड इज रिपीटेड. इन्व्हर्जन याचा सुद्धा प्रामुख्याने वापर दिसतो. वेअर नॉट अ फास्ट हॅज बीन, सेकंड प्रिटी माय ब्रदर, थर्ड इन टू माय गार्डन कम अँड द वर्ड ऑर्डर इज चेंज्ड. म्हणजे थोडक्यात याच्यामध्ये इतर अलंकारांचा सुद्धा वापर केलेला आहे, त्याची सुद्धा उदाहरणं आपल्याला याच्यामध्ये लिहिता येईल. मेटाफर देर इज अनदर स्काय, देअर इज अ डायरेक्ट कंपॅरिझन. ओनोमोटोपोईक अलंकार सुद्धा आहे पा. द ब्राईट बीज, द वर्ड हम इज अ साऊंड वर्ड. म्हणजे एमिली डिकिन्सन यांच्या या कवितेमध्ये वेगवेगळ्या अलंकारांचा वापर केलेला आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षामध्ये याच्यामधली 2 ते 3 एक्झाम्पल लिहिली तरी चालू शकतात. स्पेशल फीचर काय पा. दिस पोयम इज ॲड्रेस टू पोएट्स ब्रदर. ही कविता म्हणजे कवयत्रीनं आपल्या भावाला उद्देशून सांगितलेली आहे. इट इज लाईकली टू से दॅट पोएट ट्रायज टू कन्व्हिन्स हर ब्रदर टू रिटर्न होम. या कवितेमधनं आपल्याला असं दिसतं की ते आपल्या भावाला घराकडे पळत येण्यासाठी मन वळवत आहे. इट इज लिटल हार्ड पोएम टू अंडरस्टँड अँड हॅज यूज्ड मेटाफॉरिकल नॅचरल इमेजरी वर्ड्स. द पोएट हॅज यूज्ड सॉनेट फॉर्म विथ ऑक्टेव 8 लाईन्स अँड सेस्टेड 6 लाईन्स. याच्यामधले रूपकात्मक अर्थ आणि काही प्रतीकांचा वापर याच्यामुळे थोडीशी ही कविता अवघड आहे आणि याचा जो स्ट्रक्चर आहे, फॉर्मॅट आहे, तो पेट्रार्कन सॉनेट आहे, ज्याच्या सुरुवातीच्या 8 ओळी आणि नंतर 6 ओळी आहेत. मेसेज, व्हॅल्यू और मॉरल्स. लाईफ इज फुल ऑफ चॅलेंजेस, वन कॅन टॅकल द चॅलेंज विथ पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. आपलं जीवन हे समस्येने भरलेलं आहे आणि प्रत्येकजण आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्याला सामोरं जाऊ शकतं. डोंट गिव्ह अप अँड डिप्रेस्ड इन एनी सिच्युएशन. कोणत्याही अडचणीच्या परिस्थितीमध्ये प्रयत्न करणं सोडू नका, निराश होऊ नका. यू हॅव मस्ट ओव्हरकम ऑन ऑल डिफिकल्टीज विथ बेटर ऑप्शन्स. तुम्ही कोणत्याही समस्येवरती चांगल्या पर्यायानं मात करू शकता, असे पर्याय आपल्याकडं उपलब्ध आहेत. देर इज अ स्ट्रॉंग मेसेज गिवन बाय पोयम. दिस स्ट्रॉंग मेसेज गिवन बाय पोयम म्हणजेच कवितेमधनं हा अत्यंत महत्त्वाचा संदेश देण्यात आलेला आहे की कोणत्याही अडचणीला आपल्याला पर्याय उत्तर शोधता येतात. लास्ट पॉईंट आहे पहा. युअर ओपिनियन अबाउट द पोयम, वाय यू लाईक द पोयम. तुमचं कवितेवरती मत काय आहे, ही कविता तुम्हाला का आवडली. आय लाईक दिस पोयम, इट इज व्हेरी मोटिवेशनल पोयम. मला ही कविता जास्त आवडलेली आहे, याच्यामध्ये ही कविता प्रेरणादायी आहे. डू नॉट गिव्ह अप अँड नेवर डिप्रेस्ड इज द स्ट्रॉंग मेसेज गिवन बाय द पोयम. प्रयत्न करणं सोडू नका किंवा निराश होऊ नका, हा अत्यंत महत्त्वाचा संदेश या कवितेमधनं दिलेला आहे. ईच अँड एव्हरी लाईन इज मोटिवेशनल फॉर लाईफ, दॅट इफ वन रूट इज क्लोज्ड 1000 रूट्स आर ओपन. या कवितेमधनं प्रत्येक ओळ आपल्याला काही ना काहीतरी संदेश आणि प्रेरणा देते. एक मार्ग जर बंद झाला तर हजारो मार्ग आपल्यासाठी उपलब्ध होतात, हाच संदेश देर इज अनदर स्काय याच्यामधनं दिलेला आहे. विद्यार्थी मित्र हो, या कवितेवरचे सर्व ॲक्टिव्हिटीज, एक्सप्लेनेशन, समरी आणि ॲप्रिसिएशन हे टॉपिक आपण 3 पार्टमध्ये कवर केलेले आहेत. जर या तिन्ही टॉपिकवरती आपल्याला काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये लिहून नक्कीच कळवू शकता. नक्कीच त्या शंकांचं निरसन केलं जाईल. जर हा टॉपिक तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. टिल देन कीप वॉचिंग, कीप शेअरिंग इंग्लिश विथ शिरगावे सर. थँक्यू व्हेरी मच. Once again. Please like, share and subscribe.